तुम्ही एक विषय पाहिला असेल Instagram, YouTubeला कुठेही वनताराचा आणि एक हत्ती, माधुरी हत्ती नावाचा. म्हणजे माधुरी हत्ती ती एक हत्ती लोकांची श्रद्धा त्या हत्तीबद्दल होती आणि तो कोल्हापूरमधला हत्ती वनतारा जे 3000 एकर मध्ये आहे आणि अक्षरशः हे जंगल एका माणसाचं आहे, एका प्रायव्हेट जंगल आहे. तुम्हाला माहिती आहे की जंगलातून साधा तुम्ही जर सागवानाचा एक फांटा तोडून आणला तर काय हाल होते किंवा तिथं जर एखाद्या तुम्ही काय म्हणतो आपण घोरपड तिथलची एखादी जर कोणी जर हे केलं तर त्याचे काय हाल होतात, वन विभाग काय करू शकते त्याच्या विरोधात तुम्हाला माहित आहे. हे वन विभाग काय करू शकते तो विचार करा. 3000 एकरचं एक प्रायव्हेट जंगल एकाच माणसाच्या स्वाधीन आहे. बाहेरून जे दाखवल्या जाते ती सच्चाई असेल का? की त्या 3000 एकर मध्ये प्राण्यांची कशी निगा राखली जाते आणि त्यांना किती केअर केली जाते त्यांची त्या प्राण्यांची, नाही का? किती? 3000 एकर. ज्या माणसांचा, ज्या कोल्हापूरकरांचा त्या हत्तीविषयी लळा होता, त्यांचं त्या हत्तीवर प्रेम होतं, त्यांच्याशी त्यांचं भावनिक नातं होतं, तो हत्ती तिथून काढून वनतारामध्ये नेलाय आणि त्या हत्तीनीचे तिथं काय आहे तिची म्हणजे दाखवलं गेलंय की तिच्या सेहतमध्ये किंवा तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून तिथं नेलं आणि तिला चांगल्या प्रकारचं अन्न तिथं खायला मिळेल. पण एक गोष्ट विचार करण्यासाठी आहे, सारखी आहे, की आज एक जंगल प्रायव्हेटायझेशन झालंय. कितीही काहीही म्हणा. त्या व्यक्तीच्या लग्नात ज्यांचं ते जंगल आहे, त्या व्यक्तींच्या अंबानींच्या लग्नामध्ये हत्ती तुमच्या स्वागतासाठी उभे होते, तुम्ही जर पाहिले असतील तर. आणि त्या हत्तीला एक वेगळ्या प्रकारचा रोग झाल्याचाही निष्कर्ष समोर आला नंतर, की एकाच जागी उभं राहून. जेव्हा सर्वसामान्यांसाठी कायदे आहेत, तेव्हा मोठ्या माणसांसाठीही कायदे असायला पाहिजे, नाही का? कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीबद्दल बोलायचं नाहीये, पण लोकांच्या भावनिकतेबद्दल, त्या हत्तीबद्दल निश्चितच जिओला ते बायकॉट करत आहे. जिओचं सिम वापरत नाहीये. कुठेतरी त्यांचं बरोबर आहे ते आणि मी त्या भावनिकतेसोबत आहे. मी सुद्धा माझं सिम पोर्ट केलंय. धन्यवाद आणि बघा तुम्हाला जमते का?